लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा। आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये 10वा हप्त्याचा जो 1500 रुपये हप्ता आहे 10वा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणे सुरू। तसेच पुरुषांना हे बघा, पुरुषांना देखील पैसे, पुरुषांना 6000 रुपये, 6000 रुपये पुरुषांना आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये, म्हणजे महिलांना आणि पुरुषांना दोघांना पैसे, महिलांना आणि पुरुषांना दोघांना गिफ्ट। तर सरकारकडून गिफ्ट सुरू, सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वांसाठी। तर बघा, पुरुषांसाठी आनंदाची अपडेट, पुरुषांना भेटणार 6000 रुपये, 6000 रुपये भेटणार पुरुषांना सुरू 6000 रुपये, आणि लाडक्या बहिणींना 10वा हप्त्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये देखील सुरू। लाडक्या बहिणींना 1500 रुपये सुरू आणि पुरुषांना 6000 रुपये सुरू। याबद्दल आपण सर्व काही माहिती सांगतो। ज्यांना अजून आले नसतील त्यांना कधी मिळणार आहे, आज कोणत्या वेळेत पैसे जमा होणार आहे, सर्व काही सांगतो जरी आले नसतील तर। आणि ज्यांना आले त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। बाकीच्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, ज्यांना नाही आले त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती मी आता तुम्हाला सांगतो। तर बघा, अतिशय आनंदाची अपडेट तुम्हाला कोणीच दिलेली नाही, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे। अपडेट तुम्ही बघा, पुरुषांना 6000 रुपये आणि महिलांना 1500 रुपये। महिलांना 1500 रुपये आपल्याला माहीत आहे, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुरू झालेला आहे। 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू, सोबत पुरुषांना 6000 रुपये देखील सुरू झाले, खात्यात जमा झाले पुरुषांच्या तर, आणि महिलांचे पण पैसे जमा झाले। बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। यासाठी बघा, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, ते काम समजून घ्या। तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे, बस एवढंच काम आहे। मग तुमच्या खात्यात पैसे येतील। ज्यांना आले नसतील तर त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे त्यांना पैसे आले नसतील। आणि तुमचं जरी आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तरी पण तुमच्या खात्यात जरी पैसे आलेच नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्याबद्दल मी माहिती सांगतो। तर कोणत्या वेळेत आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांना आले नसतील त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे खात्यात त्यांच्या जमा होणार आहे त्याबद्दल सांगतो, आणि पुरुषांना 6000 रुपये त्याबद्दल पण माहिती मी देतो। आणि आज रोजीच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, टॉप बातम्या पण समजून घ्या, कारण टॉप बातम्या ज्या असतात त्या कामाच्या बातम्या असतात, आणि ज्या कामाच्या बातम्या आहेत ना, शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात, ते निर्णय तुम्हाला कोणीच सांगत नाही, मी सांगतो फक्त। आपल्या चॅनलवरच तुम्हाला ती अपडेट पाहायला मिळते, इतर कुठल्या तरी चॅनलवर तुम्हाला ती अपडेट पाहायला भेटणारच नाही। एकमेव आपलं चॅनल आहे जे अपडेट तुम्हाला कामाची बातमी सांगत असतं आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती सांगत असतं। तर थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगून देतो। रोजच्या ज्या काही अपडेट असतात त्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देऊन टाकतो। चला तर मग सर्व माहिती जी आलेली आहे ती सर्व सांगतो सविस्तरपणे। तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये 10वा हप्ता सुरू, आणि पुरुषांना 6000 रुपये। तसेच ज्या टॉप बातम्या आहेत आज रोजीच्या त्या बातम्या पण आपण समजून घेऊया। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं, जरी नवीन असाल तर। चला मग आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला आता तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। माहिती अतिशय दमदार आहे आणि संपूर्ण माहिती ही कामाची माहिती आहे बरं। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व काही जी माहिती आहे ती सर्व माहिती कामाची माहिती आहे। चला आपण आता सर्व माहिती जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे।
या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते, जे त्यांच्या जीवनमानाच्या सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जुलै 2024 ते मार्च 2025 दरम्यान महिलांना हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. बघा, तर मार्च महिन्यापर्यंत तुमच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. तर चला हप्त्याच्या वितरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. बघा, जो काही हप्ता आहे तुमचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे. बरं, आता जो हप्ता मिळणे सुरू होत आहे तो हप्ता 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. तर हा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे. 2100 रुपये संदर्भात भविष्यात पुढे निर्णय होईल. आता सध्या तरी तुम्हाला 2100 रुपये देणं पॉसिबल नाही असं सरकार म्हणत आहे, परंतु पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये 100% भेटणार आहेत. कारण महायुती सरकार जेवढं काम करत आहे त्याप्रमाणे असं वाटत आहे की 100% सरकार तुम्हाला 2100 रुपये देईल. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 100% 2100 रुपये मिळणार आहेत पुढे चालून. चला, 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये तर पुढे चालून भेटणारच आहेत. परंतु आता जो 10वा हप्ता सुरू झालेला आहे त्याचे जे पैसे आहेत ते तर 1500 रुपये मिळणार आहेत. तर ते सुरू झाले आहे, त्याबद्दल अपडेट आता समजून घ्या. तर बघा, काय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे ते महत्त्वपूर्ण अपडेट इथे आपण समजून घेणार आहोत. आता बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण. हे बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण. तर माहिती समजून घ्या. आता ही माहिती अतिशय दमदार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण. हे बघा, महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण 4थ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना आपल्या हप्त्याची अपेक्षा असताना त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हप्ता महिलांच्या आर्थिक स्थितीला बळकट करण्यास मदत करतो आणि त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणतो. बघा, इथे काय म्हटलेलं आहे की जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे 10वा हप्ता, तर तो वितरण होईल 4थ्या आठवड्यात. एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण 4थ्या आठवड्यात होईल. एप्रिल महिन्यामध्येच, म्हणजे याच महिन्यामध्ये 4थ्या आठवड्यात वितरण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु एकीकडे सांगितले जात आहे 6 ते 15 एप्रिल दरम्यान हप्ता येऊन जाईल आणि दुसरीकडे सांगितलं जातं की 4थ्या आठवड्यात पैसे येतील. तर बघा, आता माहिती शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेगवेगळ्या सोर्सनुसार ही माहिती कळत आहे की हप्ता या दिवशी येईल त्या दिवशी येईल, परंतु अजूनपर्यंत हप्ता तर काही सुरू झालेला नाही. आणि माझ्या माहितीनुसार हप्ता जो आहे तुम्हाला 10 एप्रिल नंतर मिळणार आहे. एवढं लक्षात ठेवा. 10 एप्रिल नंतर 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे सर्वांना. आता तरी हप्ता काही सुरू झालेला नाही. मग अजून तुम्हाला एक प्रश्न आलेला असेल की पुरुषांना 6000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे. पुरुषांना 6000 रुपये संदर्भात अपडेट पुढे भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. पुरुषांना 6000 रुपये कसे मिळणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या. आणि सुरू झालेल्या आहेत पुरुषांना देखील पैसेने, त्याबद्दल माहिती मी देतो. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे त्या संदर्भात माहिती मी सांगतो. पहिली ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समजून घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, तो अजून सुरू झालेला नाही. तर तो सुरू होणार आहे 10 एप्रिल नंतर माझ्या माहितीनुसार. परंतु आता सोर्सनुसार अशी माहिती येत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की 6 ते 15 तारखेदरम्यान हप्ता येईल किंवा दुसरीकडे सांगितलं जात आहे 4थ्या आठवड्यात हप्ता येईल असं सांगितलं जात आहे. बघू आता, हप्ता आल्यावर समजणार आहे. परंतु 100% तुम्ही पात्र असाल तर पैसे येऊन जाणार आहेत. काही काळजी करू नका. जास्त काही तुम्हाला वाट बघावी लागणार नाही. एप्रिलचा हप्ता पण लवकरच येणार आहे. आलं लक्षात. चला, पुढे जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पण समजून घ्या. आता बघा, ही माहिती पण अतिशय महत्त्वाची आहे. ही माहिती पण समजून घ्या. तर बघा,
या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही. बघा, आता ही माहिती पण समजून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांसाठी. तर काय म्हटलेलं आहे की या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही. कोणत्या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, योजनेत अर्ज करणाऱ्या काही महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जाची प्रक्रिया कडक आहे आणि योग्य कागदपत्राची आवश्यकता असते. यामध्ये त्रुटीपूर्ण माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा प्रशासनिक कारणांमुळे अर्ज नाकारले गेले आहेत. त्यामुळे या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही आणि त्यांचा हप्ता त्यांना मिळणार नाही. बघा, आता ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना तर हप्ता काही मिळणार नाही असे ते स्पष्ट म्हटलेलं आहे. तर भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. अपात्र आणि अपात्र करण्याचं कारण एकच आहे, 4 चाकी वाहन असेल म्हणजे निकष आहेत त्याचे. 4 चाकी तुमच्याजवळ वाहन असेल तर अपात्र केलं जाईल. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अपात्र केलं जाईल. सरकारी नोकरीत तुम्ही असाल तर अपात्र केलं जाईल. आयकरदाता असाल, इन्कम टॅक्स, तर अपात्र केलं जाईल. तर असे काही निकष आहेत आणि ज्या बहिणी निकषात बसतात त्यांनाच लाभ भेटणार आहे. ज्या निकषात बसत नाही त्यांना तर काही पैसे मिळणार नाहीत यापुढे, असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. ओके, तर ही माहिती तुम्हाला समजली संपूर्ण. तर जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो 10 एप्रिलनंतर मिळेल अशी शक्यता आहे. बघू आता, पैसे तर येणारच आहेत, पैसे कुठे जाणार नाहीत, परंतु लवकरच तो हप्ता देखील जमा होईल, काही काळजी करू नका. आता पुरुषांना पैसे कसे मिळतील ते पण समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे त्याबद्दल पण माहिती मी देतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. आता मी टॉप बातम्या तुम्हाला सांगतो, कामाच्या बातम्या सांगतो, अतिशय दमदार बातम्या आहेत. आणि बघा, जी कामाची माहिती आहे, जी महत्त्वाची माहिती आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. असं उगाच तुम्हाला काही अपडेट सांगायची आणि काही माहिती द्यायची तसं काम आपल्या चॅनलवर होत नाही. सत्य माहिती आणि जी कामाची बातमी असते, महत्त्वाची बातमी असते, शासनाने काही निर्णय घेतलेला असतात त्याबद्दलच मी तुम्हाला काही सांगत असतो. आता त्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट समजून घ्या. फारच कामाच्या अपडेट आहेत, मोठ्या बातम्या आहेत. 3 बातम्या आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, तर त्या बातम्या समजून घ्या. हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेत भरपूर बहिणींचे जे अर्ज प्रक्रियेची पडताळणी आहे, छाननी प्रक्रिया आहे, ती अजून सुरू आहे बरं. आणि एक माहिती वर्तवण्यात आलं की 50 लाख बहिणी अपात्र होतील. तर आता सध्या तरी 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, परंतु पुढे चालून 50 लाख बहिणी अपात्र होणार आहेत. का? कारण भरपूर बहिणींजवळ 4 चाकी वाहन आहे, तर ही योजनेचा फायदा ते घेत आहेत. त्यामुळे जे आता या निकषात बसणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना अपात्र केलं जाणार आहे. तर हे संपूर्ण प्रोसेस वगैरे एकदम काटेकोरपणे चालू आहे. सर्व गोष्टी बघितल्या जातात, सर्व माहिती चेक केली जात आहे. तुम्ही सत्य माहिती भरली असेल तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही बरं. तुम्ही जरी सर्व माहिती बरोबर भरली असेल तर तुम्ही टेन्शनच घेऊ नका, कारण तुमच्या खात्यात बरोबर पैसे येऊन जातील आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हां, एवढं लक्षात घ्या, ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत, एवढंच आहे बस. दुसरं काही सांगण्याची यामध्ये आवश्यकता नाही. आता ज्या कामाच्या बातम्या आहेत त्या कामाच्या बातम्या पण बघा. तुम्ही काय करतात, लाडकी बहीण योजनेची माहिती बघून घेतात आणि व्हिडिओ कट करतात. पुढे पण माहिती बघा, सर्व माहिती कामाची असते, ती माहिती पण तुमच्यासाठीच असते. आता ज्या आपण बातम्या बघणार आहोत टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या सर्वांनी बघा, महिलांनी बघा, पुरुषांनी बघा, सर्वांनी बघा. आणि पुरुषांना 6,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, पुरुषांना 6,000 रुपये कसे मिळत आहेत त्याबद्दल पण समजून घ्या माहिती. चला मग सर्व माहिती आता आपण
टॉप बातम्या आपण इथे जाणून घेऊया. चला आता त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. चला आता आपण टॉप बातम्या बघणार आहोत. अतिशय दमदार बातम्या, टॉप बातम्या आहेत. पहिली बातमी तुम्ही इथे बघू शकता. पहिली बातमी आहे, अक्षय तृतीयाच्या आधी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतका वाढणार. बघा, जो काही महागाई भत्ता आहे त्या संदर्भात माहिती आहे. तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, गेल्या महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवण्यात आला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% इतका करण्यात आला आहे. बघा, तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता आहे तो 53% 55% इतका करण्यात आला आहे. तर पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर 28 मार्च 2025, बघा तारीख बघा, 28 मार्च 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून जानेवारी 2025 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याची महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होत असतो आणि ही वाढ अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जात असते. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता सुधारित केला जातो. तर बघा, महत्त्वाची अपडेट इथे समजून घ्या. जो काही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आहे तो भत्ता देखील सुधारित केला जातो. त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती होती. म्हणजे जो महागाई भत्ता त्या संदर्भात एक मोठी बातमी होती आणि ही बातमी कोणासाठी होती, जे काही आहेत राज्य कर्मचारी. तर राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे गोड बातमी. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता इतका वाढणार आहे. तर बघा, इथे 53% 55% इतका करण्यात आलेला आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे. ओके, राज्य कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे. ठीक आहे, महागाई भत्ता संदर्भात ही महत्त्वाची बातमी होती. पुढील बातमी बघा आता. बातमी नंबर आपण 2 इथे बघणार आहोत. दमदार बातमी आहे. बातमी नंबर 2 बघा, पुढील 24 तास धोक्याचे, 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राच्या दिशेने झेपावतंय मोठं संकट. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. ही बातमी देखील समजून घ्या. मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग IMD कडून देण्यात आला आहे. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यावर गारपिटासह पावसाचं संकट गोगावत आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बघा, पावसाचं जे काही वातावरण आहे सध्या तुम्ही बघतच आहात. 2-4 दिवसांपासून पावसाचं जबरदस्त वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अजून
2 एक दिवस हे चालणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण खुलं होणार आहे. परंतु यामध्ये बघा इथे जे काही आपले शेतकरी बंधू आहेत त्यांचं इथे मोठं नुकसान, फळबागांचं मोठं नुकसान होत आहे. हातातोंडाशी जो आलेला घास आहे तो निसर्गानं हिरावून घेतला आहे. तर शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान झालं आहे या पावसामुळे. ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता आपण पुढील बातमी समजून घेणार आहोत. पुढील जी महत्त्वाची बातमी आहे ती बातमी आता समजून घ्या. बातमी नंबर 3 बघा. आता बातमी नंबर 3 बघा, महत्त्वाची बातमी आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँक खात्यात येण्यास सुरुवात. जाणून घ्या मोबाईलवरून कसे चेक कराल. हे बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना 6वा हप्ता देण्याची घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या हप्त्याची रक्कम पोहोचली आहे. तर जे काही पात्र आहेत, पात्र शेतकरी त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम पोहोचली आहे आणि जवळपास 31 मार्च, हे बघा 31 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. 31 मार्चपासून नमो शेतकरीचा हप्ता येणे सुरू झालेला आहे. याबाबत महाराष्ट्र CMOच्या अधिकृत X खात्यावरून माहिती देण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली, जी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक आधार योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर आधारित आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अतिरिक्त मिळतात. बघा, पुरुषांना 6,000 रुपये, पुरुषांना 6,000 रुपये, पुरुषांना 6,000 रुपये, पुरुषांना 6,000 रुपये मिळणार असं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. व्हिडिओच्या सुरुवातीला मी काय सांगितलं होतं की पुरुषांना 6,000 रुपये. तर पुरुषांना म्हणजे शेतकरी बंधूंना ते 6,000 रुपये मिळत आहेत नमो शेतकरी योजनेमार्फत. वर्षाला 6,000 रुपये. बघा, दरवर्षी 6,000 रुपये मिळतात शेतकरी बंधूंना. शेतकरी बंधूंना बघा दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. बरोबर. शेतकरी बंधूंना, शेतकरी भावांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. तर लवकरच हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. बघा, सरकारकडून सांगण्यात आलं होतं की हप्ता जमा होईल. अखेर हप्ता जमा झालेला आहे. काही क्वचित जे बाकी असतील पात्र शेतकरी त्यांच्या खात्यात पण येऊन जातील. काही थोडेफार आता बाकी असतील, कारण 31 मार्चपासून हप्ता येणे सुरू झाला आहे. भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यात, म्हणजे जेवढे पण पात्र शेतकरी होते नमो शेतकरीचे, असे नमो शेतकरीचे जे काही पात्र लाभार्थी होते, शेतकरी बंधू होते, त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. तर शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण होण्यास विलंब झाला. आता अनेक शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळाली असून काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्याची निधी देखील प्राप्त झाला आहे. बघा, थकलेले जे काही हप्त्याची निधी आहे, थकलेल्या हप्त्याची निधी देखील मिळालेल्या आहेत. सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. तर बघा, सर्व अपडेट तुम्हाला समजली, सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. चला आता पुढील अपडेट समजून घ्या. तर बघा, सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 10वा हप्ता संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली. तसेच काही महत्त्वाच्या बातम्या होत्या, त्या बातम्या पण मी तुम्हाला संपूर्ण नीटपणे समजून सांगितलं. आणि जे काही 6,000 रुपये ते पुरुषांना 6,000 रुपये, तर ते नमो शेतकरीचे 6,000 रुपये आहेत. ते दरवर्षी नमो शेतकरी योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात आणि त्याचा जो काही हप्ता आहे तो आताच 2,000 रुपयाचा हप्ता तो मिळतो. असे दरवर्षी 6,000 रुपये मिळतात शेतकऱ्यांना, 6,000 रुपये मिळतात. तर ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत
आणि एक आनंदाची अपडेट आहे. सर्व बातम्या बघितल्यात, सर्व अपडेट मी दिल्या आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगण्यात येते. जे पण महत्त्वाची अपडेट असते, कामाची अपडेट असते, तुमच्यासाठी जी महत्त्वाची माहिती असते ती माहिती मी तुम्हाला सांगून टाकतो एकाच व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण एवढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती बघितलेली आहे, सर्व माहिती जाणून घेतलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असो, सर्व माहिती एकदम सिंपल भाषेत, एकदम गावरान भाषेत, एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा, शेअर पण करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. तर लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तसेच महत्त्वाच्या बातम्या देखील तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहेत. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.